आज आपण एक नवीन ग्रंथांचं वाचन करायचं ठरवलं आहे. तेजोनिधी श्रेष्ठ श्रेष्ठ गंगाधर स्वामी समर्थांचे ज्येष्ठ बंधू यांचं चरित्र वाचन. लेखक त्याचे अण्णा गोसावी मुक्काम अंबडचे त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि वाचण्याचा उद्देश 2 दिवसापूर्वी मी सांगितला होता की फाल्गुन अमावस्ये दिवशी ह्यांचं पुण्यतिथी आहे. आणि दुसरा ग्रंथ हा झाला की वाचायचा तो म्हणजे धर्मवीर संभाजीराजांचं, त्यांची त्या दिवशीच पुण्यतिथी आहे. या 2 श्रेष्ठ व्यक्तींचं किंवा पुण्यात्म्यांचं आपण वाचन करणार आहोत. मधीच एक दिवस नाथषष्ठी पण आहे. त्या दिवशी थोडं नाथांचं थोडं स्मरण करूया आणि आपलं हा 2 ग्रंथांचं वाचन चालू राहील. त्यानंतर पुन्हा कोणता ग्रंथ घ्यायचा आहे ते आपण पाहूया. ह्या ग्रंथाला आशीर्वचन दिलेलं आहे, ते आशीर्वचन पाहूया आपण. भगवान आदित्य नारायणाच्या कृपाशीर्वादाने व वरप्रसादाने ज्यांचा सूर्याजीपंत व राणूबाईंच्या पोटी जांब येथे जन्म झाला, त्या श्रेष्ठ गंगाधर स्वामींचे जीवनचरित्र हे प्रत्यक्ष भास्कराच्या दिव्य तेजा इतकेच प्रकाशमान व सामान्यांच्या जीवनातील अज्ञान अंधकार दूर करणारे आहे. प्रपंच आणि परमार्थ यांचा योग्य समन्वय साधत त्यांनी प्रपंचात राहुनी उपासनेच्या बळावर परमार्थ मार्गातील अतिउच्च स्थान प्राप्त करून घेतले. अशा श्री समर्थ रामदास स्वामींच्या ज्येष्ठ बंधूंचेच म्हणजे ज्येष्ठ गंगाधर स्वामींचे हे चरित्र आपणा सर्वांना निश्चितपणे पथदर्शक आहे. स्वतः समर्थ रामदास स्वामींनी श्रेष्ठ गंगाधरांना लिहिलेल्या पत्रावरून श्रेष्ठांची योग्यता सहजपणे लक्षात येते. सकळ तीर्थांचे माहेर, सकळ गुणांचे भांडार, सकळ विद्येचा सागर स्वरूप तुमचे. तू धीरपणे मेरू, तू उदारपणे जलधरू, तू गंभीरपणे सागरू पियुषांचा. तू पवित्रपणे वैश्वानरू, तू समर्थपणे ईश्वरू, तू प्रतापाचा दिनकरू धगधगायमान. विमळ ब्रह्मपरायण, सकल भक्ती संरक्षण, विशेष वैराग्य लक्षण तुमचे ठाई. नसे कामनेचा लेश, जयंत्या पर्वाचा हव्यास, अंतरी आवडी विशेष हरिकथा निरूपण. दक्षता आणि चातुर्यता, उत्पन्नता आणि लीनता, उत्तम गुण सर्वतत्या तुमचे ठाई. भक्तिरहस्य व सुगमोपाय या 2 ग्रंथांवर श्रेष्ठ गंगाधर स्वामींनी रामदास या नावाने अनेक अभंग व पदांची रचना केलेली आहे. हे अभंग व पदे विचार